नमस्कार. माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. तर जिकडे तिकडे विषय म्हणजे नवीन वर्षाचा. आता बघा असं झालं की सध्या सोशल मीडियामुळं काय झालं की लोकांना प्रत्येक गोष्ट समजायला लागली. सध्या कुठलाही रील बघा, कुठलाही व्हिडिओ बघा, कोणताही शॉर्ट बघा, कुठलेही ऑप्शन जसे की फेसबुक असतील, इन्स्टा असेल, यूट्यूब असेल, काहीही ओपन करा. सगळीकडे तुम्हाला एकच गोष्ट पाहायला मिळते ते म्हणजे नवीन वर्षावरती अनेक प्रकारचे विषय हाताळले जात आहेत. तर काय झालं, दृष्ट लागली. कोण म्हणतं नवीन वर्ष आलं आणि एकादश पण आली. आता काय करायचं, अगोदर पण साजरा करू शकत नव्हतो आणि नंतर पण. तर सगळीकडे काय झाले, नजर लागली 31 डिसेंबरला. असू दे, काय आता आपण वर्षभर मटण अंडी चिकन वगैरे खातच असतो. 2 दिवस लेट होईल, याच्यापेक्षा वेगळं काय होणार नव्हतं. तर असो. तर आता आम्ही जो मुद्दा सांगणार आहे तो खूपच महत्वाचा आहे. तर झालं असं, माझ्या एका मैत्रिणीनं मला फोन केला आणि मला म्हणाली, काय मग नवीन वर्षाच्या कोरड्या शुभेच्छा आता यावर्षी काय सेलिब्रेशन वगैरे नाही आणि फिरायला जायला कसं संडेला वगैरे आला तर बरं पडतं. आता हे आधींमध्येच सगळं झालं. तर विचारांचे प्रवाह बघा, कोण निरनिराळी अशी मतांतरे मांडत असतात. तर काय झालं, मी म्हटलं बाबा असू दे, आता काय करायचं, मागं नाही तर पुढं, एवढंच काही. आपल्याला जरा वाईट वाटतं, जी फिलिंग असते 31 डिसेंबरची, किंवा बाहेर फिरायला जाणं, संध्याकाळचं जेवायला जाणं, तर ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा मागं पडतात असं मी तिला म्हटले. तर म्हटले ठीक आहे बाबा, असू दे, जाऊ दे आता. पण मी टोटली नाराज आहे बाबा. तर म्हटलं अगं, नवीन वर्षात एंट्री करताना हे काय असं असते का? नाराज होऊन एंट्री, मटण अंडी चिकन यासाठी, मच्छी, जाऊ दे म्हटलं, सोडून दे, एवढं पण काय वाईट वाटून घेऊ नको. तर ती म्हटली ते पण आहे खरं, पण तिला अचानकच आठवण झाली. तर आठवण अशी झाली की गेल्या वर्षी नुकताच नवीन वर्ष साजरं केलं आणि त्याच्या अवघ्या 2 दिवसातच आमची एक जीवाभावाची मैत्रीण एक्सपायर झाली. तर मी तिला म्हटलं, म्हणजे तिचं नाव घेतलं आणि म्हटलं बघ ती गेली का नाही सांग बरं. मग तर आपण आहे, तर जे असेल त्याच्यात समाधान मानायला पाहिजे. तर ती म्हटली हो काय खरंच की. म्हणजे माझ्या लक्षातच नाही आलं हे की बाबा आपली मैत्रीण गेलती, म्हणजे नवीन वर्ष साजरं नुकतंच केलं आणि त्यानंतर अवघ्या 2 दिवसात तिचं जाणं झालं. किती वाईट झाली नाही ती घटना. बापरे, म्हणजे एकदम दचकली. एकच वर्ष झालं नाही, आठवणीत पण नाही बघ राहिली माझ्या तारीख ती. मग म्हटलं बघ, आपल्याला आपलंच सगळं पडलेलं असतं, होय का नाही. मग काय, मला आता एकादशीमुळं ते सेलिब्रेशन करता येणार नाही आणि त्या दिवशी मी चिकन मटण खाऊ शकणार नाही. तर कसं असतं आयुष्य ना, असं प्रवाहित होत असतं, वाहत असतं. ते कुठं थाचून राहत नाही, कुठं ते थांबलेलं नसते. मग आपण चांगलं वाईट हे कशाला ठरवत राहायचं. रोजच आपला दिवस हा आनंदाचा आहे असं म्हणून राहायचं. आणि कोणी बघितलंय उद्याचं? कोणीच बघितलेलं नाही. म्हणून रोजच आपल्यासाठी सेलिब्रेशन आहे असं समजून जगायला सुरुवात करायची. तर म्हटली अगं हो हो, म्हणा नाही अगो. मग म्हटलं बघ, तू तुझ्या आनंदाच्या नादात तिला विसरून गेलीस का नाही. मग लक्षात ठेव म्हटलं, एक ना एक दिवस असा आपल्या आयुष्यात येतो की आपण सगळ्या गोष्टी विसरून जातो. सगळ्या. कधी असं कधी होतं आपल्या बाबतीत, तर जेव्हा आपल्याला खूप खूप दुःख असतं, खूप खूप आपण एकटे पडतो, अशा वेळी आपल्याला आवर्जून त्या दुःखाची तीव्रता प्रचंड जाणवते. तर म्हटलं काय नाही, एक लक्षात ठेव, या प्रवासात आपण काही दिवसांची सोबती आहोत, काही दिवसांची. अनेकदा हं, या प्रवासात कोण हरतं, कोण जिंकतं, कोण सुखानं जगतं, कुणाला वर्षभर दुःख भोगावं लागतं, तर कुणाला वर्षभर आनंदाचे नुसते धुमारे मिळत. तर असं सगळं असतं. तर ती म्हटल्या अगं हो ना, खरंच.
म्हणजे जसं माझ्या त्या गेलेल्या मैत्रिणीची आठवण झाली तसं तिचं बोलणं बदललं, बोलण्याचा टोन बदलला. आणि मग तिच्या लक्षात आलं की आपण छोट्या छोट्या गोष्टीसाठी किती मनाला लावून घेतो. काय काय स्वप्न बघितलेली असतात. सगळी स्वप्न माणसाची कधीच पूर्ण होत नाही. गेल्या 2025ला जो गेला तो गेला, त्याला 2026 नाही बघायला मिळालं. जो राहिला त्याचं काय होईल हे त्यालाच माहित नाही. तो आत्ता सगळ्या वर्तमानात जगत असताना त्याला असं वाटतं की माझं आयुष्य कधीच संपणार नाही. परंतु सगळं काही आयुष्याचं सगळं सगळं अंधारात आहे. आपले फक्त प्लॅन्स असतात, फक्त प्लॅन्स. त्याच्यावर सिग्नेचर करणारी ती नियती असते. ते तुमचे प्लॅन मंजूर करायचे, ते प्लॅन तुमचे नामंजूर करायचे, हे सर्वस्व त्या ईश्वराच्या हातात. परवा मी एक मुलगी बघितली, शनिवार होता आणि तिच्या डोक्यावरती कोथिंबिरीची बुट्टी होती. तर त्यांचा व्यवसाय असेल भाजीचा वगैरे जे काय असेल, तर ती भाजीची बुट्टी मेथीची कोथिंबिरीची बुट्टी तिच्या डोक्यावर होती आणि तिला ते ओझं जात नव्हतं. लहान होती ती मुलगी. तर मी म्हटलं इकडे तू कितवीला आहेस? तर ती मला म्हणाली मी 4थीला आहे. बरं ठीक आहे म्हटलं. मग हे ओझं तुला इतकं कोणी दिलं? तर ती म्हणाली काय नाही, मम्मी एक ओझं घेऊन गेली, मोठं होतं ते म्हणून. तर ती मला म्हटली मी आता आले परत दुकानावर, एवढं ठेव. तर म्हणाली कशाला थांबायचं, निम्म्या रस्त्यापर्यंत तर मी घेऊन जाईन. तर म्हणलं अरे वा वा वा, किती छान. म्हणजे आईविषयी त्या मुलांना केवढं प्रेम. बाबा निम्म्या रस्त्यात जर मी जर ओझं नेलं आणि ते त्या मुलीच्या वयाच्या मानाने ते जास्तच होतं, तर त्या आईला मदत करायची या हेतूनं त्या बिचारीनं तिचं ओझं 100% नसेल पण 50% तर कमी केलं.